नमस्कार, विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। बीडची तुलना बिहारशी केली जाते। बिहार सुधारतोय आणि बीड बिघडतंय। मारहाण, अपहरण, गुन्हेगारी याच्या इथल्या प्रकरणांचे खुलासे संपत नाहीयेत। आता ढाकणे कुटुंबाच्या 2 सदस्यांना झालेली मारहाण चर्चेत आली आहे आणि त्यातही विशेष म्हणजे असं की मारहाण करणारा हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे आणि पर्यायानं तो भाजपाचा कार्यकर्ता आहे। हे तेच सुरेश धस आहेत जे वाल्मिक कराडच्या निमित्तानं धनंजय मुंडे यांच्या विरोधात सक्रिय झाले आहेत। आता सुरेश धस यांना विरोधकांनी थेट प्रश्न विचारणं सुरू केलंय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक व्हिडिओ समाज माध्यमामध्ये टाकला आणि काहूर माजलं। हाच तो व्हिडिओ आहे जो स्क्रीनच्या एका बाजूला आपल्याला दिसतोय, तर दुसऱ्या बाजूला त्या व्हिडिओमध्ये झालेल्या मारहाणीत जो माणूस बळी पडलाय किंबहुना पीडित आहे त्याची अवस्था आपल्याला लक्षात येईल। हा व्हिडिओ दमानिया यांनी समाज माध्यमामध्ये टाकला आणि त्यात एका वयस्कर माणसाला जबर मारहाण होत असताना दिसत होतं। मारहाण करणारे तरुण होते। मार खाणारी व्यक्ती जीवाच्या आकांतानं सुटकेसाठी ओरडत होती। तपशिलात गेल्यावर लक्षात आलं की हा व्हिडिओ बीडच्या शिराळा इथल्या गावात झालेल्या मारहाणीचा आहे। या व्हिडिओमध्ये ढाकणे कुटुंबातील पिता पुत्राला झालेली मारहाण दिसत असून ती सतीश भोसले यानं त्याच्या साथीदारांच्या मदतीनं केली असल्याचं समोर येत आहे। या मारहाणीमध्ये दिलीप ढाकणेंचे 8 दात पडले आहेत, तर महेश ढाकणेचा पाय फ्रॅक्चर झालाय। नावाचा एक व्यक्ती आहे, तो कार्यकर्ता आहे आणि हा सुद्धा आता सतीश दादा भोसले लावायला लागलाय, माननीय सतीश भोसले लावायला लागलाय। आणि कोण आहे हा माननीय सतीश भोसले? अतिशय छोटा असा एक मुलगा आहे आणि जो सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे। आणि जे मी पहिल्या दिवशीपासून म्हणत होते आणि म्हणूनच मी बीडच्या मोर्चात सुरेश धस होते म्हणून सहभागी झाले नाही, कारण हे सगळं जे धनंजय मुंडे आणि कराड करतात तेच सगळं सुरेश धस आणि त्यांचे कार्यकर्ते करतात असं मी पहिल्या दिवशीपासून म्हणतेय। 19 तारखेला गाड्याला आहे। 19 तारखेला ते हरणं धरायची जाळी लावली होती, त्यावेळेस ती जशी पारची होती ते आली म्हणून कमून लावली जाळी, तर त्यांनी म्हणले तुला काय करायची, तू कोण विचारणार? म्हणलं मी मोबाईलची शूटिंग करीन, मी वनरक्षक करा, मी कळीन पोलीस लोकायला। त्याच्यामुळं जे त्यांनी मला हाणायला सुरुवात केली, मोबाईल बी घेतला माझा आणि सगळं घेऊन मला त्यांनी बेदम मारहाण केली। पण मारहाण करीनच का, पण परत पुन्हा येईन दुसरे लोक बोलून घेऊन 2 गाड्या घेऊन इतकं मरणाचं मारलं त्याने आम्हाला, इतकं बिनसूत केलं आणि त्याने जे एक हरण धरलेलं होतं ते पण घेऊन गेले। या प्रकरणामुळे ज्या सतीश भोसलेची चर्चा सुरू झाली तो कोण आहे ह्याचा तपशील जाणून घ्या, कारण यातूनच तुम्हाला लक्षात येईल हे सगळं प्रकरण किती गंभीर होत चाललंय। सतीश भोसले हा खोक्या नावाच्या गुंड टोळीचा म्होरक्या आहे। ही टोळी तो बीड जिल्ह्यातल्या आष्टीपाटोदा इथं चालवतो। सोन्याचे दागिने घालून मिरवण्याची त्याला हौस आहे। पार्टी खोक्या आणि गोल्डमॅन अशी त्याची टोपण नावं आहेत। गुंडगिरी, दहशत हीच त्याची पार्श्वभूमी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सतीश भोसले आमदार सुरेश धस यांचा कट्टर समर्थक आहे, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या गुंडांना अजिबात स्थान नाही। अशा गुंडांना जेरबंद केलं जाईल, अशा गुंडांवरती कठोर कारवाई केली जाईल। अशा गुंडांना बाहेर फिरण्याच्या बाबतीमध्ये त्यांच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी कायद्याचा वापर करून त्यांना जेरबंद केलं जाईल किंवा त्यांच्यावरती कठोर कारवाई ही केली जाईल। या महाराष्ट्रामध्ये हा संतांचा महाराष्ट्र आहे, हा पुरोगामी महाराष्ट्र आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलेला हा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये अशा कृती ह्या सहन केल्या जाणार नाहीत। सतीश भोसले गेल्या 5-7 वर्षापासून राजकीय वर्तुळामध्ये वावरतोय।
सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून वावरत असताना या सतीश भोसलेकडे 4-5 पैसे जमले असतील। हे पैसे मिळाल्यानंतर काय कमाईचं करतो हे या दृश्यात आपल्याला दिसतं। गाडीवर चढून पैशाच्या नोटा उधळणं हा त्याचा शौक आहे असंच दिसतंय, कारण अशा प्रकारच्या नोटा उधळण्याचे अनेक व्हिडिओ सतीश भोसलेच्या नावावर आपल्याला समाज माध्यमात पाहायला मिळतात। सतीश भोसले आणि त्याचा एक समर्थक मिरवणुकीच्या निमित्तानं आणि ते सुद्धा मंदिराच्या जवळ उभं राहून ही अशी दौलत जादा करतोय। दौलत जादा करणं हा खास वाक्प्रचार आहे, कारण जे अतिश्रीमंत असतात ते त्यांची पैशाची अशीच उधळण तमाशाच्या बारीत किंवा नाचणारींवर करतात। त्याला म्हणतात दौलत जादा करणं। सतीश भोसलेचा इतिहास तरी पडीजात श्रीमंतीचा नाही, पण जी काही थोडीफार संपत्ती त्याच्याकडे आली त्यानं त्याचं वागणंच बदलून गेलंय। सतीश भोसलेची ही दौलत जादा करण्याची सवय केवळ आणि केवळ अशी सार्वजनिकरित्या गाडीच्या बाहेर उभं राहून करावी असं नाही, तर सुरेश धसांचा कार्यकर्ता असलेला हा सतीश भोसले नोटांची बंडलं दिसल्यानंतर जणू काही वेडा पिसाच होतो। या दृश्यात तसंच दिसतंय। नोटांची भरपूर सारी बंडलं त्यानं चक्क आणि चक्क गाडीत बसलेल्या असताना स्टीअरिंग व्हीलच्या पुढच्या भागात ठेवली आहेत। समोरून जो कोणी ही गाडी पाहिल त्याला ही नोटाची बंडलं प्रकर्षानं दिसतील असंच त्या सतीश भोसलेला जणू काही दाखवायचं आहे, आणि यातूनच आपल्याकडे असलेल्या संपत्तीचं अत्यंत निर्लज्ज प्रदर्शन सतीश भोसले करतो आहे। बीडच्या शिरूर कासारमधील अमानुष मारहाण प्रकरण समोर येताच पोलिसांना पुन्हा सक्रिय व्हावं लागलंय। लक्षात ठेवा, आता सक्रिय झालेले पोलीस हे तेच पोलीस आहेत जे यापूर्वी ढाकणेंना मारहाण होतानाचा व्हिडिओ कोणी तक्रार करत नाही म्हणून शांतपणे बघत बसले होते। आता या पोलिसांना मुंबईतून ज्या पद्धतीने सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी यांचे फोन गेले त्याच्यानंतर सक्रिय व्हावं लागलं। ढाकणे कुटुंबाकडून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आणि या प्रकरणी सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। सतीश भोसलेच्या विरोधामध्ये पोलीस स्थानकात भारतीय दंडविधान संहितेच्या अनेक कलमांच्या आधारे कारवाई झालेली आहे, आणि यामुळे हा सतीश भोसले 12च्या भावात जाईल अशी व्यवस्था होती। त्याच्या विरोधात कलम 34 अन्वये गुन्हा दाखल झालाय। यात 2 किंवा अधिक व्यक्तींच्याकडून मारहाण करण्याचा गुन्हा आहे। कलम 323 अंतर्गत मारहाण करणे 1 वर्ष तुरुंगवास 1000चा दंड, 3 वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि दंड कलम 324 अन्वये जीवघेण्या हत्यारानं मारहाण करणं, तर कलम 506 अन्वये धमकी देणे असा गुन्हाही त्याच्यावर दाखल आहे। सतीश भोसलेला पकडण्यासाठी पोलीस आता पुणे आणि अहिल्यानगर इथं शोध मोहीम राबवत आहेत। काल पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत होता। त्यामध्ये एका माणसाला 4 ते 5 लोक मारहाण करत होते बॅटच्या साहाय्याने। सदरचा व्हिडिओ हा शिरूर कासार हद्दीतला असल्याची सगळीकडे चर्चा होत असल्याने, तसेच त्यातील जो मारहाण करणारी व्यक्ती आहे ती सतीश भोसले नावाची व्यक्ती दिसत असल्याने आम्ही त्यामध्ये गांभीर्य घेऊन पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच यातील जी पीडित व्यक्ती आहे त्या पीडित व्यक्तीचा आम्ही शोध घेत आहोत। पीडित व्यक्ती मिळून आल्यानंतर त्याच्या जबाबावरून पुढील कारवाई करण्यात येईल। हे सुरेश दास यांचा हा जो कार्यकर्ता आहे सतीश भोसले नावाचा, या व्यक्तीबद्दलचा जो व्हिडिओ होता तो मी मांडलाय। आता याच्यात
मी SP-शी बोलले बीडच्या. त्यांचं असं म्हणणं आहे की समोर कोणी कंप्लेंट दिली नाही, ती त्यांची आपापसातली भांडणं होती म्हणून पुढे काही झालं नाही. हे होत आहे की नाही, त्या सतीश भोसलेचा दुसरा व्हिडिओ आला, त्याच्यात तो एक बॅट घेऊन एका माणसाला अतिशय निर्दयीपणे तो तुडवताना दिसतोय. मी त्याचं SP-ना परत पाठवल्यानंतर SP-नी मला सांगितलंय की याच्या विरुद्ध सुद्धा कंप्लेंट आली नाही, पण आम्ही सुओ मोटो FIR रजिस्टर करून त्याच्यावर कारवाई करू, आम्ही कोणालाही सोडणार नाही. सतीश भोसलेच्या या सगळ्या कारनाम्यांमुळे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस अडचणीत आलेले आहेत. सतीश भोसले त्यांचा समर्थक आहे, कट्टर कार्यकर्ता म्हणून तो लोकांना परिचित आहे आणि सुरेश धस यांना आता या निमित्तानं प्रश्न विचारले जात आहेत. सतीश भोसलेनं केलेल्या मारहाणीच्या नंतर सुरेश धस यांच्यासाठी उत्तर देणं अवघड बनलेलं आहे, कारण सुरेश धस यांच्याकडून सातत्यानं सतीश भोसलेचं समर्थन आजवर झालेलं आहे. आपण आता एक दूरध्वनी संभाषण ऐकणार आहोत. हे दूरध्वनी संभाषण सुरेश धस यांनी नाकारलेलं नाही. हे दूरध्वनी संभाषण सतीश भोसलेच्या वाढदिवसाला त्याचं अभिष्टचिंतन करायला चुकलेल्या सुरेश धस यांचं आहे. ऐका. खोक्या बोल ना. हॅलो, सॉरी अरे बाबा, मला गडबडीत जमलं नाही शुभेच्छा द्यायला. काय नाही, वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा. धन्यवाद बोल, धन्यवाद. तुमचा आशीर्वाद राहू द्या फक्त. 100% आहे. मला ते काय झालं 99 सुद्धा नाही, 100 आहे, 100. बस ओके बस, थँक्यू बस. हो हो. गुंड सतीश भोसले याचं समर्थन करताना सुरेश धस दिसतात. सुरेश धस यांना सतीश भोसलेचं कौतुकही फार आहे आणि म्हणूनच आता धस थेट प्रश्नांच्या कक्षेत आले आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती ज्या पद्धतीनं धस करत होते तशीच सरबत्ती आता थेट धस यांच्यावर सुरू झाली आहे. खोक्या भोसले हा सुरेश धसांचा एकदम पहिल्या 5मधला कार्यकर्ता आहे, तशी ऑडिओ आहे. किंवा सुरेश धस निवडणुकीला उभं राहत असताना 100-125 गाड्यांचा ताफा घेऊन जाणारा हा खोक्या भोसले, त्याच्या रील्स आणि त्याचा ॲटिट्यूड आणि त्याचं वागणं, त्याचं नाव सतीश भोसले पण त्याला खोक्या या नावाने ओळखलं जातं. म्हणजे या माणसाचं आणि त्या सुरेश धसांनी महाराष्ट्राला आका हा शब्द दिला. आरोपी आणि मग त्या आरोपीचा नेता यावरून जर या महाराष्ट्रात राजीनामे सुरेश धस घेण्यात यशस्वी झाले असतील तर मग सुरेश धसांनी आका या शब्दाचा अर्थ स्वतःच्या बाबतीमध्ये लावून घ्यावा आणि आपला खोक्या भोसले हा कार्यकर्ता आहे की नाही आणि मग त्याला कोण प्रोत्साहन देतं आणि मग त्या खोक्या भोसल्याचा आका कोण हे एकदा सुरेश धसांनी या महाराष्ट्रामधल्या जनतेसमोर येऊन सांगावं. सतीश भोसलेला तुम्ही ओळखता का? मी ओळखतो. सतीश भोसले हा कधी माझ्याकडे येतो. मी आता तो पाठीमागा असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे. 100% त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जे कोणी पीडित समोर आले तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. मी कुठं नाही म्हणतो.